मैदानावरती आपण एक काळ या संघाने गाजवला. दिनेश गावकर असेल, रुपेश पाळेकर असतील, मंगेश घाडी असेल, पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पायचा चेंडू येतोय सीमारेषेच्या लगत, चेंडू येतो लॉंग ऑफ सीमारेखा पार, सूर्या गावकर ऑन फायर, पहिल्याच चेंडूवरती चेंडू उडवतोय सीमारेखा पार, खणखणीत षटकार. चेंडू चांगला होता मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये आलेली वाऱ्याची साथ आणि चेंडू जातोय सीमारेखा पार, खणखणीत षटकारासाठी. पुन्हा एकदा रुपेश पाळेकर, समोर असेल सूर्या गावकर. आता मात्र फटका फसलाय, पायचा जेल होतोय का, मात्र चेंडू सीमारेखा पार. या ठिकाणी टायमिंग चांगलं झालं, बॅटच्या रोलर मध्ये चेंडू आला, चांगलं टायमिंग आणि चेंडूला पाठवले सीमारेखा पार षटकारासाठी. रुपेश पाळेकर, चांगला चेंडू होता, ब्लॉक होल पद्धतीचा लोअर फुलटॉस चेंडू, मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला, फुलटॉस चेंडू या ठिकाणी करून घेतला आणि टाइम प्रॉपर झालं आणि त्याची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते षटकारामध्ये. सूर्या गावकर एक मोठा फलंदाज आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यामधला हा मोठा फलंदाज या नवजोत मंडळाच्या या क्रीडा स्पर्धेमध्ये न्यू सिल्वर पार्क स्टेडियम वरती आपल्या फलंदाजी प्रात्यक्षिक दाखवतोय. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, त्या फुलटॉस चेंडूला सुद्धा उडवलं जात आहे. पुन्हा एकदा मिड विकेट सीमारेखा पार, खणखणीत षटकार. रुपेश पाळेकर याच्यावरती प्रहार केला जातोय. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं एकता स्पोर्ट्स मोठाट या संघाने, त्यानंतर मात्र थोडासा निर्णय चुकतो की काय, कारण की सूर्या गावकर हा वादळी खेळी साखर आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. सूर्या गावकर गोवा या राज्याचा हा खेळाडू आहे. नितेश कांबळे आणि सूर्या गावकर दोन्ही खेळाडू गोवा या राज्यामधून आज या मैदानावरती दाखल झालेत. पुन्हा एकदा तोच क्लास पाहायला मिळतोय, खणखणीत षटकार. ओव्हरपिच चेंडू, त्या ओव्हरपिच चेंडूवरती मोठा प्रहार, चेंडू जातोय सीमारेखा पार, खणखणीत षटकार. सलग 4 षटकार या ठिकाणी मारतोय तो सूर्या गावकर. काल सुद्धा आपण पाहिलं, सूरज गावडे नावाचा खेळाडू गोव्यामधून इथे दाखल झाला होता, त्याने सुद्धा अक्षरशः धुमाकूळ घातला होता या मैदानावरती, कारण की हे खेळाडू मोठे आहेत मित्रांनो, प्रोफेशनल खेळाडू आहेत. मोठमोठ्या 10 लाखाच्या 15 लाखाच्या क्रीडा स्पर्धा हे सातत्याने सिंधुदुर्ग जिल्हा असेल, गोवा राज्य असेल, कर्नाटक राज्य असेल, या राज्यामधून जाऊन खेळत असतात आणि तोच क्लास आपल्याला पाहायला मिळतोय. एकता स्पोर्ट्स मोठाट हा संघ सुद्धा तुल्यबळ आहे, मात्र अशी फलंदाजी जर झाली तर नक्कीच या ठिकाणी सामन्याला रंगत येईल. पाहायचंय चेंडू घोषित क्षेत्रामध्ये या ठिकाणी, त्या ठिकाणी एक आमचं परडा आहे, त्या मांजरेकर यांच्या परड्यामध्ये चेंडू जातोय, नवीन चेंडू या ठिकाणी दिला जातोय. षटक संपतोय, 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि धावसंख्या फलकावरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर 63 अशी पाहायला मिळते, कारण की 63 या धावसंख्येमध्ये हे 4 षटकार म्हणजे 24 धावा. सूर्या गावकर आपण याच्या जर्सीवरती पाहतोय, या ठिकाणी माफ करा 63 अशी धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते आणि 63 ही धावसंख्या हा आकडा म्हणजे या ठिकाणी सूर्यकुमार यादव याचा हा जर्सी नंबर आहे आणि सूर्या गावकर आज आपल्याला सूर्यकुमार यादव याची आठवण करून देतोय. पुन्हा एकदा वैयक्तिक कोट्यातलं 3रं आणि संघाच्या वतीने 5वं षटक गौरव घुमरट सर. सुंदर चेंडू, वेगवान चेंडू, बॅटची कडा घेऊन चेंडू गेला होता यशस्वीरित्या हातामध्ये, मात्र झेल सुटतोय. मोठा गडी नितेश कांबळे याला बाद करण्याची नामी संधी चालून आली होती गौरव घुमरट याला, मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षकांची थोडीशी साथ या ठिकाणी प्राप्त होत नाहीये. झेल सुटतोय, कठीण झेल म्हणावं लागेल, कारण की सोपं नसतं मित्रांनो, एवढा वेगवान गोलंदाज, त्यात आउटस्विंग गोलंदाजी आणि क्लोज एक्स्ट्रॅक्शन करणं
या ठिकाणी थोडंसं कठीण आहे. सुंदर चेंडू, बॅटची कळा घेऊन चेंडू थर्ड मॅनला ट्रॅव्हल करतोय. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं थर्ड मॅन मध्ये आणि निर्धाव चेंडू पुन्हा एकदा गणला जातो. नितेश कांबळे, त्याला माहिती आहे गौरव घुंगरट हा मोठा गोलंदाज आहे आणि त्याच्या विरुद्ध जर खराब चेंडू असेल तरच प्रहार करावा लागेल, नाहीतर एकेच वेळेने धावेवरती समाधान मानावं लागेल. कारण की गौरव घुंगरट सर हे या ठिकाणी अतिशय चतुर गोलंदाज म्हणून ओळखले जातात. दोन्ही कट या ठिकाणी टाकण्यामध्ये माहीर असलेले गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात स्क्रीनवरती. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, या ठिकाणी सन्मान दिला जातोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, म्हणजे ज्या मागच्या षटकामध्ये सलग 4 षटकार बसले होते त्यानंतरचे हे 3 सलग निर्धाव चेंडू खरोखरच कमबॅक म्हणावा लागेल. कारण की थोडासा विशाल पाळेकर महागडा ठरला, प्रहार केला सूर्या गावकर याने, त्यानंतर 3 निर्धाव चेंडू टाकले गौरव घुंगरट. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये पाहायचाय, झेल होतोय का, क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय, मात्र झेल जमिनीला दान होतोय. थोडासा अवघड झेल होता, प्रयत्न चांगला झाला, मात्र या ठिकाणी झेल शेवटच्या क्षणाला हातातून निसटला आणि 1 धाव तोपर्यंत पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. एका धावेने संघाची धावसंख्या होती ती 64 धावा. क्लास वर्सेस क्लास आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र एक मोठा फलंदाज सूर्या गावकर फलंदाजीसाठी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो. आतापर्यंत पहिल्या 4 चेंडूवरती मोठे 4 प्रहार सूर्या गावकर याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. अवधूत स्पोर्ट्स कणकवली या संघातून खेळत असताना, कारण की अवधूत स्पोर्ट्स कणकवली या संघाने आपला संघ देत असताना लेफ्टी फलंदाजांसाठी या ठिकाणी पोषक अशी खेळपट्टी त्यांना माहिती आहे. पुन्हा एकदा गौरव घुंगरट, पुन्हा एकदा फटका फसलाय, मात्र चेंडू जातोय सीमारेखा पार. पुन्हा एकदा सूर्या गावकर याच्या बॅट मध्ये येतोय खणखणीत षटकार. आक्रमक फलंदाजी, सलग 5वा षटकार. 5 चेंडू आतापर्यंत खेळला तो सूर्या गावकर आणि या 5ही चेंडूवरती 5 षटकार मारण्यामध्ये यश संपादन करतोय गौरव घुंगरट. एक मोठे गोलंदाज आहेत हे सुद्धा, मात्र या ठिकाणी काहीतरी चमत्कार करावा लागेल. पुन्हा एकदा या ठिकाणी मोठा फटका, गौरव घुंगरट यांच्या गोलंदाजीवरती सुद्धा एक मोठा प्रहार. चेंडू जातोय सीमारेखा पार, खणखणीत षटकार. दरम्यान 5 षटकांचा खेळ समाप्त होतो. धाव संख्या होते ती 76 धावा. पंकज कुर्ले या ठिकाणी खरोखरच आम्हाला अभिमान आहे. 31 वर्ष या मैदानावरती आमच्या नवज्योत मंडळाचे खंदे कार्यकर्ते आणि स्कोर बोर्डचं काम अविरतपणे या ठिकाणी करणारे आमचे सदस्य आहेत. खरोखरच अभिमानास्पद. या ठिकाणी बॅट्समन चॉईस पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळते. या 6व्या षटकामध्ये पाहायचं हे महत्वाचं षटक कोण घेऊन येतंय. पाच षटकांमध्ये 76 धावा आतापर्यंत फलकावरती पाहायला मिळतात. कारण की कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपण पाहिलं 100 धावा सुद्धा 6 षटकांमध्ये चेस होत होत्या. कारण की बॅटिंग साठी या ठिकाणी पोषक अशी फलंदाजी. या ठिकाणी मॅच बॉल आलेला आहे. चला 76 धावा 5 षटकामध्ये फलकावरती लागल्यात. अजूनही या ठिकाणी मैदानात ठाण मांडले होते सूर्या गावकर आणि नितेश कांबळे. पाहायचंय नवीन गोलंदाज कोण येतोय. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं व संघाच्या वतीने 6वं षटक घेऊन येतो तो विकी मुंडे. हा सुद्धा आयकॉन खेळाडू आहे विकी मुंडे. पाहायचंय सुंदर चेंडू, काय चेंडू हाताळलाय. ऑफ साइडला पिचिंग केला. या ठिकाणी ब्लॉक बघूया चेंडू. क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं तेच ब्रह्मास्त्र वापरलं जात आहे. विकी मुंडे याच्या माध्यमातून निर्धाव चेंडूने सुरुवात करतोय आपल्या या षटकाची तो विकी मुंडे.
पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडू पॅडला आदळतोय आणि लेग बाईच्या स्वरूपात एक धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. एका धाव्याने संघाची धाव संख्या होते ती 77 धावा. अहमदनगरचा हा खेळाडू आहे विकी मुंडे. एकता स्पोर्ट्स मुठाट या संघातून या ठिकाणी दाखल झालाय खेळण्यासाठी. मित्रांनो, अहमदनगर ते मिडबाव असा प्रवास या खेळाडूने केलाय आणि विकी मुंडे हे नाव आपल्याला टेनिस क्रिकेटमध्ये सर्वांच्या परिचयाचं असेल. मोठा खेळाडू आहे. मोठमोठ्या क्रीडा स्पर्धांमध्ये या ठिकाणी विकी मुंडे खेळतो. आज नगरमधून हा खेळाडू इथे दाखल झालाय. खरोखरच अभिमानास्पद आहे. पुन्हा एकदा मोठा फटका बॅटच्या प्रणारमध्ये आला, मात्र चेंडू जातोय सीमारेखा पार. खणखणीत षटकार. या ठिकाणी अहिल्यानगर मधून दाखल झालेला हा विकी मुंडे नावाचा खेळाडू आणि गव्हर्नमेंट नोकर आहे. सरकारी नोकरी या ठिकाणी करत असतो आणि आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नोकरीसाठी तो या ठिकाणी ट्रान्सफर होऊन आलाय. पुन्हा एकदा विकी मुंडे बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय थर्ड मॅनला, मात्र थर्ड मॅनला खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडू जातोय सीमारेषेलगत. पाहायचं किती धावा मिळतात. 2 धावा या ठिकाणी या फटक्यावरती. खरोखरच ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 2 धावा. खराब क्षेत्ररक्षणाचा फटका बसतोय. विकी मुंडे थोडासा नाराज दिसतोय, कारण की खरोखरच विकी मुंडे आम्ही आमच्या जिल्ह्याचं सुद्धा नशीब समजतो, कारण की असे गुणवंत खेळाडू आमच्या या जिल्ह्यामध्ये नोकरीनिमित्त का होईना या ठिकाणी दाखल झाले आणि त्यामुळे एक चांगला खेळ सुद्धा त्यांचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. विकी मुंडे पुन्हा एकदा सज्ज होतोय. आता मात्र चेंडू फिरकी चेंडू पाहायला मिळाला. जेल अलगात पाहायचंय, मात्र क्षेत्ररक्षक जेलपर्यंत पोहोचत नाहीये आणि तोपर्यंत 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या जात आहेत. विकी मुंडे आपला या ठिकाणी संपूर्ण अनुभव पणाला लावतोय. एक षटकार जरूर बसला या षटकामध्ये. त्यानंतर मात्र सूर्या गावकर याला जखडून ठेवण्यामध्ये हे संपादन करतोय तो विकी मुंडे. मित्रांनो, क्लास वर्सेस क्लास पाहायला मिळतोय, कारण की 9 चेंडूंमध्ये तब्बल 46 धावांची आतापर्यंत सूर्या गावकर यांची घणाघाती फलंदाजी पाहायला मिळते. 9 चेंडूमध्ये 46 धावा. पुन्हा एकदा सूर्या गावकर. आता मात्र खराब चेंडू डाव्या अल्टीच्या खूपच बाहेर होणारा चेंडू. पंच दोन्ही हात समांतर करून अवांतर धावसंख्येची खून करतायत. अवांतर धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत मात्र भर पडते. संघाची धावसंख्या होते ती 88 धावा. पुन्हा एकदा विकी मुंडे. पुन्हा एकदा मोठा फटका, मोठा प्रहार. चेंडू जातो आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी आणि या स्पर्धेमधल्या सूर्या गावकर यांचा या ठिकाणी अर्धशतक फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. सूर्या इज ब्रँड. या ठिकाणी सूर्या नावाचा दबदबा आणि या ठिकाणी षटक संपतंय. 6 षटकांचा खेळ समाप्त होतो. धावसंख्या होते ती 94 धावा. खरोखर टाळ्या झाल्या पाहिजेत. कॉमेंट्री कक्षामधून या ठिकाणी आम्ही अभिनंदन करतोय. सूर्या गावकर गोवा या राज्यामधून या ठिकाणी दाखल झाला आणि मोठमोठे प्रहार, षटकार, चौकारांची चौफेर आताशबाजी आपल्याला पाहायला मिळते सूर्या गावकर याच्या बॅटमधून. खरोखरच बॅट उंचावून या ठिकाणी अभिवादन करतोय सूर्या, कारण की मोठा खेळाडू आणि खरोखरच या मैदानावरती सूर्या दाखल झाला आणि सूर्या सारखा अक्षरशः तळपला तो सूर्या गावकर. 10 चेंडूंमध्ये या ठिकाणी 52 धावांची आक्रमक खेळी, घणाघाती फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. एक मॅरेथॉन खेळी म्हणावी लागेल.